ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण सोलर पॉवर टेक्नॉलॉजी अँड कॉन्सन्ट्रेटेड सोलर पॉवर प्लांट टाइप्स ऑफ CSP कॉन्सन्ट्रेटेड सोलर पॉवर प्लांट और टेक्नॉलॉजी त्याचे डिफरंट टाइप्स आपण काल बघितले. त्यामध्ये आपण पॅराबोलिक थ्रो सिस्टीम, पॉवर टॉवर सिस्टीम, पॅराबोलिक डिश सिस्टीम अँड फ्रेशनल रिफ्लेक्टेड सिस्टीम काल आपण बघितली. त्यामध्ये आपण जे काही पॅराबोलिक थ्रो, पॉवर टॉवर किंवा पॅराबोलिक डिश सिस्टीम जी बघितली त्यामध्ये मेनली तुमचं रिसिव्हर किंवा त्याला आपण ॲब्सॉर्बर म्हणतो आणि एक मिरर टाईप ग्लास होती. त्या ग्लासवरती आपण जे काही सनरेज आहे, सन रॅडिएशन्स आहे ते आपण रिफ्लेक्ट करून तुमच्या रिसिव्हरवरती किंवा ॲब्सॉर्बरवरती तुमचे ते जे काही सनरेज आहे, सोलर रेज आहे ते आपण कलेक्ट करून त्यापासून हीट जनरेट करून ती हीट आपण स्टीममध्ये कन्वर्ट करून त्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी ही युटिलाइज किंवा इलेक्ट्रिसिटी ही जनरेट करत होतो. किंवा ती जी काही हीट आहे ती हीट आपण पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी सुद्धा युटिलाइज करू शकत होतो. त्यानंतर तुमचा नेक्स्ट टाईप आहे सोलर पॉवर टेक्नॉलॉजीमध्ये फ्लॅट प्लेट कलेक्टर. सो फ्लॅट प्लेट कलेक्टरचं जर कन्स्ट्रक्शन जर आपण बघितलं तर त्यामध्ये फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये एक ट्रान्सपरंट कव्हर येतं तुमचं वरती, ट्रान्सपरंट कव्हर. त्यानंतर हीट ट्रान्सफर मीडियम त्यामध्ये मग तुमचं लिक्विड असतं. त्यामध्ये इट मे बी अ ऑइल और इट मे बी अ वॉटर, राईट. त्यानंतर ॲब्सॉर्बर और रिसिव्हर. त्यानंतर लास्टला जे काही आपण ज्याला बॉडी म्हणतो त्यामध्ये तुमचं हाऊसिंग आणि इन्सुलेशन. आता हाऊसिंग आणि इन्सुलेशनचं काय पर्पज आहे, जे काही टेम्परेचर त्या फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये तयार झालेलं असतं ते फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये जे टेम्परेचर आहे ते आपण मेंटेन ठेवण्याचं जे काम आहे ते तुमचं हाऊसिंग आणि इन्सुलेशन करत असतं. त्यानंतर व्हॉट इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ फ्लॅट प्लेट कलेक्टर. फ्लॅट ॲब्सॉर्बिंग सरफेस इज नॉर्मली मेटॅलिक. जे काही सरफेस असतो तो मेटॅलिक असतो. इट मे बी अ कॉपर और स्टील और अल्युमिनियम विच ॲब्सॉर्ब शॉर्ट वेव्ह सोलर रेडिएशन विच फॉल ऑन इट. ते जे काय करतं, सरफेस जे काही सोलर रेडिएशन आहे जे सरफेसवर ते फॉल होता किंवा पडता ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे तुमचं ॲब्सॉर्बर सरफेस हा करत असतो. त्यानंतर त्यामध्ये ट्यूब्स और चॅनल्स आर सोल्डर और ब्रेस टू ॲब्सॉर्ब प्लेट टू सर्क्युलेट द लिक्विड रिक्वायर्ड टू रिमूव्ह द थर्मल एनर्जी फ्रॉम प्लेट. त्यामध्ये सर्क्युलेटिंग मीडियम असतं. इट मे बी अ लिक्विड, राईट, और ऑइल और water. To minimize the heat losses and to increase the efficiency, thermal insulation is provided at the back. या सर्व जे काही कॉम्पोनंट्स आहे त्या सर्व कॉम्पोनंट्सला एक बॅकला एक अरेंजमेंट केलेली असते. त्याला आपण हाऊसिंग किंवा इन्सुलेशन म्हणत असतो. तर ते कशासाठी असतं, टू मिनिमाइज द हीट लॉसेस. जी काही हीट मेंटेन झालेली असते तर ती लॉस होऊ नये म्हणून ती जी काही हीट लॉस आहे किंवा जी काही हीट आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी, इफिशियन्सी मेंटेन ठेवण्यासाठी हाऊसिंग किंवा जे काही हाऊसिंग किंवा इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. अ ट्रान्सपरंट कव्हर ऑफ ग्लास ऑफ द फ्लॅट प्लेट कलेक्टर इज टू रिड्यूस अपवर्ड हीट लॉसेस. आणि सर्वात टॉपची जी लेअर असते ज्याला आपण कव्हर म्हणतो, कव्हर ऑफ ग्लास, ती कशासाठी असते, रिड्यूस अपवर्ड हीट लॉसेस. जस्ट खाली किंवा ग्राउंडला जी काही हीट लॉसेस होणार ती रिड्यूस करण्यासाठी काय असतं, हाऊसिंग किंवा इन्सुलेशन. आणि वरच्या अप्पर साईडला जे काही हीट लॉसेस होणार आहे ते रिड्यूस करण्यासाठी काय असतं, तुमची ट्रान्सपरंट कव्हर और ट्रान्सपरंट ग्लास. अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन असतं तुमच्या फ्लॅट प्लेट कलेक्टरचं. वेदर टाईट कंटेनर इज टू इन्क्लोज द अबाव कॉम्पोनंट. हे सर्व कॉम्पोनंट एक टाईट कंपोनंट किंवा एका टाईट कंबशनमध्ये किंवा एका टाईट बॉक्समध्ये काय केलेलं असतं, फिट केलेलं असतं. तर हे अशा पद्धतीचं तुमचं फ्लॅट प्लेट कलेक्टरचं कन्स्ट्रक्शन असतं. एकदम सिंपल उदाहरण तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं. एकदम सिंपल एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुमचं जे काही वॉटर हीटर असतं, सोलर हीटर, तर ते हे तुमचं फ्लॅट प्लेट कलेक्टरचं एक गुड एक्झाम्पल आहे. तर तुम्ही प्रत्येकाने जर सोलर हीटर जर बघितलेलं असेल त्यामध्ये एक तुमची टॉपला ट्रान्सपरंट कव्हर असतं किंवा ट्रान्सपरंट ग्लास असते. त्याच्या खाली तुमचे हीट ट्रान्सफर मीडियम लिक्विड असतात, वॉटर किंवा ऑइल. त्यानंतर ॲब्सॉर्बर किंवा रिसिव्हर असतं. त्यानंतर खालच्या साईडला हाऊसिंग किंवा इन्सुलेशन असतं. ठीक आहे. तर ही सर्व कॉम्पोनंट तुम्ही त्या वॉटर हीटरमध्ये बघू शकता. देन applications of
फ्लॅट प्लेट कलेक्टर हिटिंग वॉटर फॉर डोमेस्टिक. ठीक आहे, हिटिंग वॉटर हीट करण्यासाठी डोमेस्टिक पर्पजसाठी आपण हे यूज करू शकतो, ॲग्रिकल्चर पर्पजसाठी यूज करू शकतो किंवा इंडस्ट्रियल पर्पजसाठी सुद्धा आपण ते यूज करू शकतो. इट इज यूज फॉर स्पेस हिटिंग अँड कूलिंग ॲप्लिकेशन. स्पेस हिटिंग जसं आपण रूम हीटर यूज करतो ना स्पेस हिटिंगसाठी, तशा पद्धतीचं आपण हे फ्लॅट प्लेट कलेक्टर स्पेस हिटिंगसाठी सुद्धा यूज करू शकतो. What is the advantages of flat plate collector? They have the advantage using both direct and diffuse radiation. Alright, they do not require orientation towards the sun. ज्या पद्धतीने आपण जे काही सोलर कलेक्टर्स बघितले, पॉवर टॉवर, पॉवर पॅराबोलिक थ्रो किंवा पॅराबोलिक डिश, त्यांचं ओरिएंटेशन आपल्याला अकॉर्डिंग टू द सन, मॅक्झिमम सन रेडिएशन जसे कलेक्ट करता येईल अशा पद्धतीने आपण त्याचं ओरिएंटेशन केलेलं असतं. परंतु फ्लॅट प्लेट कलेक्टरची जी असेंब्ली आहे किंवा त्याचे जे काही पॅनल्स आहेत ते फिक्स असतात, त्याची गरज नसते. दे डू नॉट रिक्वायर ओरिएंटेशन टुवर्ड्स द सन. तिची अरेंजमेंटच अशा पद्धतीने केलेली असते की ती टुवर्ड्स सन असतं, त्याची किंवा त्याची जी ओरिएंटेशन आहे ती चेंज करण्याची गरज पडत नाही. दे रिक्वायर लो मेंटेनन्स कॉस्ट ही कमी असते. कॉस्ट इज लो कॉस्ट, इनिशियल कॉस्ट इज ऑल्सो लेस. कन्स्ट्रक्शन इज सिम्पल. देन कॉन्सन्ट्रेटिंग रिफ्लेक्टर, बाकीचे जे कॉन्सन्ट्रेटिंग रिफ्लेक्टर आहे त्याच्या कम्पेअरमध्ये याचे जे कन्स्ट्रक्शन आहे फ्लॅट प्लेट कलेक्टरचं ते सिम्पल आहे. देन डिसएडव्हांटेजेस और लिमिटेशन्स ऑफ फ्लॅट प्लेट कलेक्टर. हेवी इन वेट, त्याचं जर वेट आहे वजन हे जास्त असतं ॲज कम्पेअर टू अदर कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर. देन सुटेबल फॉर लो टेम्परेचर ॲप्लिकेशन अप टू 100 डिग्री सेल्सिअस. आपण वॉटर हिटिंगसाठी किंवा वॉटर हीटर म्हणून 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत डोमेस्टिक ॲग्रिकल्चर और कमर्शियल पर्पजसाठी हे फ्लॅट प्लेट कलेक्टर आपण यूज करू शकतो अप टू 100 डिग्री सेल्सिअस. नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल पॉवर जनरेशन. लार्ज स्केल पॉवर जनरेशनसाठी आपण ज्या पद्धतीने बाकीचे प्लांट यूज करतो, बाकीचे कलेक्टर यूज करतो, अशा पद्धतीने फ्लॅट प्लेट कलेक्टर आपण यूज करत नाही. कलेक्टर ग्लास सरफेस अँड रिफ्लेक्टर सरफेस कलेक्ट डस्ट अँड मॉइश्चर. जो वरचा जो ब्लॅक कलरचा जो लेअर असतो त्यावरती जर डस्ट पार्टिकल किंवा मॉइश्चर हे त्या ग्लास सरफेसवरती कलेक्ट होत असतात, त्यामुळे त्याची जी इफिशियन्सी आहे तर ती कमी होत राहते. तर वेळोवेळी आपल्याला जे काही सरफेस एरिया आहे ग्लास सरफेस तो वेळोवेळी क्लीन करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं सोलर कलेक्टर आर नॉट ट्रॅक अँड दे आर इन्स्टॉल ॲट अ फिक्स अँगल, सो देअर इज अ लॉस ऑफ सोलर पॉवर कलेक्शन. आत्ताच मागाशी सांगितलं की ज्या पद्धतीने आपले बाकीचे जे कलेक्टर्स आहे ते त्याचं ओरिएंटेशन आपण अकॉर्डिंग टू द सन रेडिएशन आपण चेंज करत असतो, व्हॅरी करत असतो. पण हा जो काय फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे हा फिक्स असतो, ती असेंब्ली फिक्स असते. त्यामुळे काय होतं, जे काही सन रेडिएशन किंवा सोलर रेज जे आहे ते कलेक्शनचं जी काही इफिशियन्सी आहे ते अदर कलेक्टरपेक्षा याची कमी आहे. ठीक आहे, तर हे आहे तुमचं फ्लॅट प्लेट कलेक्टर. हे आपण जनरली स्मॉल स्केल ॲप्लिकेशनसाठी आपण यूज करत असतो, ड्राईंग ॲप्लिकेशन किंवा स्पेस हिटिंग, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये किंवा हिटिंग ऑफ बिल्डिंग. तर अशा केसमध्ये आपण ही फ्लॅट प्लेट कलेक्टर काय करत असतो जनरली यूज करत असतो. ठीक आहे, तर हा एक आपला पॉईंट या युनिटमधला बाकी होता तो आपण क्लिअर केला. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कंपॅरिझन ऑफ फ्लॅट प्लेट अँड कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर. आपण जे काल सोलर कलेक्टर बघितले पॅराबोलिक थ्रो, पॅराबोलिक डिश, त्यानंतर फ्रेशनल रिफ्लेक्टर सिस्टीम, तर ते कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर आहे आणि फ्लॅट प्लेट कलेक्टर. त्यांच्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन जर आपण करायला जर गेलो तर फर्स्ट पॉईंट इज कंपॅरिझन पॉईंट इज इट रिसिव्ह मोर ॲब्सॉर्बर एरिया. फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये जो काही ग्लास सरफेस असतो तो जास्त असतो. इट रिक्वायर्ड स्मॉलर ॲब्सॉर्बर एरिया. यामध्ये तुमचा जो काही ॲब्सॉर्बर एरिया आहे तो कमी लागतो. इफिशियन्सी इज लेस ॲज हीट लॉसेस आर मोर ॲज कम्पेअर टू कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर. फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये इफिशियन्सी कमी असते आणि हीट लॉसेस जास्त असतात. लॉसेस जिथे जास्त असेल तिथे इफिशियन्सी तुमची कमी होते ऑब्विसली. देन फ्लॅट प्लेट कलेक्टर हॅव्हिंग अ लेस कॉस्ट, त्याची कॉस्ट कमी आहे ॲज कम्पेअर टू कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर. डिलिव्हर फ्लूइड टेम्परेचर कॅन बी अप टू 100 डिग्री सेल्सिअस. फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये मॅक्झिमम टेम्परेचर किती आहे 100 डिग्री सेल्सिअस. आणि यामध्ये जवळपास कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टरमध्ये आपण डिशमध्ये बघितलं पॅराबोलिक डिश टाईपमध्ये जवळपास 1000 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं. हेवी इन वेट अँड मोर लँड स्पेस रिक्वायर्ड.
फ्लॅट प्लेट कलेक्टरचं वेट हे जास्त असतं, वजनाने जड असतं आणि जी काही जागा आहे किंवा जी स्पेस रिक्वायर्ड आहे ही जास्त लागते फ्लॅट प्लेट कलेक्टरसाठी. तसं कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टरमध्ये लाईट रिमेनिंग वेट लेस अँड लेस लँड स्पेस रिक्वायर्ड इज लेस. त्यानंतर फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये लो मेंटेनन्स कॉस्ट, फ्लॅट प्लेट कलेक्टरची मेंटेनन्स कॉस्ट ही कमी असते. कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टरमध्ये हाय मेंटेनन्स कॉस्ट, यूज फॉर वॉटर हिटिंग. आपण फ्लॅट प्लेट कलेक्टर कुठे कुठे यूज करतो? डोमेस्टिक, ॲग्रिकल्चर और कमर्शियल पर्पजसाठी. यूज फॉर वॉटर हिटिंग और स्पेस हिटिंग. आणि इकडे तुमचं जे काही कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर आहे इट इज यूज फॉर पॉवर जनरेशन, हिटिंग ॲप्लिकेशन, स्टोरेज अँड ड्राईंग. म्हणजे लार्ज स्केलमध्ये आपण हे यूज करू शकतो सोलर कलेक्टर आणि कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर. ठीक आहे. आणि फ्लॅट प्लेट कलेक्टर हे आपण स्मॉल ॲप्लिकेशनसाठी यूज करतो. हे झाले तुमचे कंपॅरेटिव्ह पॉईंट बिटवीन फ्लॅट प्लेट कलेक्टर अँड कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर. नोट डाऊन करून घ्या. राईट डाऊन द कंपॅरिझन बिटवीन फ्लॅट प्लेट कलेक्टर अँड कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर. Comparison between flat plate collector and concentrating solar collector. First point is flat plate collector मधल्या the receiver having a more absorber area. The receiver having more absorber area. Concentrating solar collector मधल्या it requires smaller absorber area. It requires smaller absorber area. Next point, efficiency is less. Flat plate collector मधल्या efficiency is less. Concentrating solar collector मधल्या efficiency is more. Then flat plate collector मधल्या cost is less. Concentrating collector मधल्या cost is more. Next comparative point is delivery fluid temperature. Delivery fluid temperature can be up to 100 degrees Celsius. 100 degrees Celsius. आणि concentrating मधल्या deliver fluid temperature up to 1000 degrees Celsius. Up to 1000 degrees Celsius.
नेक्स्ट पॉइंट लिहा फ्लॅट प्लेट कलेक्टर मध्ये हेवी इन वेट, हेवी इन वेट. कॉन्सन्ट्रेटिंग मध्ये लिहा लाइटर इन वेट. Next point is low maintenance cost is required in case of flat plate collector. Low maintenance cost is required. Concentrating collector मध्ये लिहा high maintenance cost is required. High maintenance cost is required. Last point is it is used for water heating, space heating, used for आणि इकडे लिहा it is used for concentrating मध्ये लिहा it is used for electric power generation, heating application, storage and drying purpose. हे कंपॅरेटिव्ह पॉइंट आहे फ्लॅट प्लेट कलेक्टर आणि कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर मध्ये.